पक्षातल्या काही महिला नेत्या सुद्धा सांगायला लागल्या पैसे लवकर काढून घ्या नाही तर तुमच्या खात्यावर काढून घेतील. मित्रो, त्यानंतर सुद्धा पैसे जमा झाले. इतकंच नाही तर अर्थमंत्री अजित दादा आणि फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी पुढच्या 2 महिन्याची रक्कम अगोदर दिली आणि दिवाळीची सुद्धा रक्कम होती, भाऊबीजेची ओवाळणी सुद्धा या भगिनींना दिली. मित्र, एवढं पुरोगामी विचाराचं सरकार, राजश्री शाहू नंतर महिलांना सन्मान देणारं सरकार हे शिंदे सरकार आहे. याची जाणीव तुम्हाला आणि आम्हाला असली पाहिजे. म्हणून युतीनं म्हटले केले काम भारी, आता पुढची तयारी. इतकंच नाही तर जे आपले युवा आहेत त्या युवा लोकांना ITI पास झालेले असतील किंवा इतर काही स्किलफुल जी मुलं आहेत त्या मुलांना 10,000 विद्यावेतनावर त्यांची नेमणूक करायची आहे. म्हणजे लाडका भाऊ, लाडकी बहीण, खरं तर इथं जमलेल्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत ह्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण आहेत. त्यामुळे दाजींनी सावधान राहायला पाहिजे. आता ही गोष्ट मात्र जरा नक्की आहे. असो मित्र, सरकारने इतकं चांगलं काम केले, प्रत्येक घटकासाठी काम केले, प्रत्येक घटका जातीसाठी एक महामंडळ दिलं, समाजातल्या रंजल्या गांजल्यांना बळ देण्याचं काम केलं. छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांच्यानंतर या समाजाचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर त्यांचंच काम पुढे नेण्याचं काम या सरकारने केले. मित्र, विशेषतः मला अभिमानानं सांगावं लागेल, आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत ते मला वाटतं त्यांची ओळख मी काय करून द्यावी असा काही भाग नाही आहे. गावातल्या लहान पोराला सुद्धा माहित आहे. लहान पोरग सुद्धा म्हणतोय चंद्रदीप नरके साहेब आलते. अगदी लहान पोरानं जरी हात केला तरी थांबणारा आमचा उमेदवार आहे. तुमच्या आमच्या सुखदुःखात सामील होणारा उमेदवार आहे. मित्र, प्रत्येक कारखान्याचा चेअरमन हा आमदार होता. आमचा सुद्धा कारखाना साखर कारखाना आहे. साखर कारखाना अतिशय उत्तम चाललेला आहे आणि 1284 इतका साखर उतारा देऊन सहकारी साखर कारखान्यामध्ये देशात सर्वोच्च उतारा देणारा आमचा साखर कारखाना आहे. इतका चांगला सहकारी साखर कारखाना चाललाय. तर अशा व्यक्तीला आपण पाठबळ देऊया. साहेब, गेल्या वेळेला थोडं तुम्हाला अपयश आलं, पण रोज होणारे प्रवेश आणि सगळी जमलेली गर्दी ह्यातला बाहेरचा कोण नाही साहेब, हे सगळे गावातले. बाहेरचं गाडी बनवून तुम्ही आम्ही कोणाला आणायला सांगितलेला नाही. आणि आजूबाजूला बघा कोण बाहेरचा बसलाय का. तर मित्र, मागच्या वेळेला साहेबांना थोडं अपयश आलं, आम्ही त्या बाजूला होतो, त्यांच्या प्रभावामध्ये कदाचित आम्ही सामील होतो. पण आता वारं फिरलंय तसं लोक रोज प्रवेश करतायत. आणि साहेब, आता वेळ, मला आवाज आला नाही, जेवलाय का नाही, आता वेळ ओके. तर ह्या करवीरच्या विकासाचं ज्याच्याकडे विजन आहे, ज्याला करवीर मतदारसंघ माहिती आहे, ह्या करवीरच्या विकासाला जे न्याय देऊ शकतील, सर्व बाजूनं करवीरचा मतदारसंघ डेव्हलप करू शकतील अशा उमेदवाराला आपण या मातीतून निवडून देऊया. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.